सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 या परीक्षेत आपल्याला यश मिळालं पाहिजे या उद्देशाने मी व्हिडिओ सुरू केलेले आहे. नो ಬೆಕ್ಕ ಬಂದವ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ರೊಟ್ಟಿ ಹಾಕದಕ್ಕೆ ಬರೀ ಹಾಲು ಹಾಕಬೇಡ, ಸ್ವಲ್ಪ ರೊಟ್ಟಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಕೊಡು ಹೋಗಲಕ್ಕೆ. तर पेपर क्रमांक 1 मध्ये आपल्याला जास्त मार्क मिळाला पाहिजे, कारण पेपर 1 मध्ये जास्त मार्क मिळाला तर रिझल्ट लवकर येतो. तर त्याच्यात युनिट नंबर 1 आहे टीचिंग अप्टिट्यूड. टीचिंग अप्टिट्यूड मध्ये जो पहिला युनिट आहे त्याच्यात 100 नवीन कन्सेप्ट मी तुमच्याशी घेऊन आलेले आहे. सगळे कन्सेप्ट आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. कृपा करून लिहा, कारण लिहिल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या डोक्यात तो बसतो. ओके, तर 40 आपण कन्सेप्ट पाहिलेलो आहोत. आता 41वा कन्सेप्ट आहे. अमेरिकातील एक शिक्षण तज्ञ होवार्ड गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्स बद्दल सांगितलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असतात. 8 मल्टिपल इंटेलिजन्स. तर त्यांनी 1983 मध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे, फ्रेम्स ऑफ माइंड म्हणून. त्या पुस्तकात त्यांनी इंटेलिजन्स म्हणजे काय आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये किती इंटेलिजन्स असतात त्याच्यावरती त्यांनी सविस्तारपणे सांगितलेले आहेत. तर 8 इंटेलिजन्स असतात. पहिला इंटेलिजन्स आहे लिंग्विस्टिक, भाषा बुद्धिमत्ता. काही व्यक्तीमध्ये भाषावर प्रभुत्व असतात. काही विद्यार्थी त्यांचं वर्ड पॉवर चांगला असतो, सेंटेन्स पॉवर चांगला असतो, ते व्यवस्थितरित्या स्पीच देतात, प्रभावी इफेक्टिव्ह ते कम्युनिकेशन करीत असतात, प्रभावीपणे विषय मांडतात किंवा प्रभावीपणे ते लिहितात. त्यांचा क्रिएटिव्ह नॉलेज जास्त आहे, इमॅजिनेशन पॉवर जास्त आहे, खूप व्यवस्थित लिहितात. म्हणजे वर्बल पॉवर त्यांच्याकडे जास्त असतो, शाब्दिक. इवन जे कवी असतात, कवी लोक जे पोएम लिहितात किंवा कादंबरी लिहितात किंवा काही व्यक्ती व्यवस्थितरित्या भाषण करतात की त्यांचं भाषण ऐकून लोकांच्या विचारावरती प्रभाव पडतो. भाई और बहनों, आज महाराष्ट्र में महाराष्ट्र सेट परीक्षा होने वाला है. नरेंद्र मोदी साहेब या पद्धतीने ते बोलतात. तर राज ठाकरे साहेब सुद्धा असंच. तमाम माझ्या हिंदू बांधवांनो, महाराष्ट्र सेट परीक्षाबद्दल मी तुम्हाला सांगतोय, ह्या माझं शेवटचे भाषण राहणार आहे. यापुढं महाराष्ट्र सेट परीक्षा व्हायलाच पाहिजे, ते होणारच. म्हणजे त्यांचं जो भाषण, लिंग्विस्टिक पॉवर त्यांच्याकडे जास्त असतात. हे कौशल्य प्रत्येक विद्यार्थीमध्ये असतो, फक्त कमी जास्त होत असतात. आणि एका घटकावर जास्त फोकस केलं की तो घटक बाहेर येत असतो. भाषिक कौशल्य. त्याच्यानंतर आहे म्युझिक इंटेलिजन्स, संगीताबद्दल असलेली आवड, गाणं लिहिणं, गाणं म्हणणं, गाणं. जे these students are perfect in singing a song. These students are perfect in music. They are showing interest in the music. जे संगीत क्षेत्रात ते प्रभावशालीने काम करून नाव कमवलेले असतात. गाणे म्हणत असतात बघा. एकदम त्यांचं गाणं ऐकलं की किती छान गाणं बोललो. तू हा कर या ना कर, तू है मेरे सट, तू है मेरे नट, जादू तेरी नजर. जो म्युझिक आहे ना, त्या म्युझिक वरती त्यांचा कमांड असतो. त्याच्यानंतर आहे लॉजिकल मॅथमॅटिकल, गणिताची संबंधित बुद्धिमत्ता त्या विद्यार्थीमध्ये असतो. ते गणित आवडतात त्यांना, लॉजिकल रिझनिंग आवडतात, मॅथमॅटिकल रिझनिंग आवडतात, डाटा इंटरप्रिटेशन ते करीत असतात. तेही इंटेलिजन्स आहे, परंतु जास्त इंटेलिजन्स असेल तर त्या क्षेत्रात ते काम करीत असतात. आता बघा, केवळ वयाच्या 32व्या वर्षी आपलं रामानुजन साहेब, जे गणित तज्ञ म्हणून, त्यांचा जन्मदिवस आपण गणित तज्ञ म्हणून गणित दिवस म्हणून आपण साजरा करतो 22 डिसेंबर रोजी. म्हणजे गणितामध्ये त्यांचा इंटरेस्ट होता, गणित इंटेलिजन्स त्यांच्याकडे जास्त होता. नॅचरलिस्टिक म्हणजे नेचर, निसर्गावरती प्रेम करणारी लोक, निसर्गावरती प्रेम करणारे विद्यार्थी, निसर्गावरती आस्था असणारे विद्यार्थी, जे पशु पक्षी प्राणी झाडं झुडपे त्याच्यावरती हे प्रेम करीत असतात. नॅचरलिस्टिक. आता सुंदरलाल बहुगुण म्हणून आहे, सुंदरलाल बहुगुण हे
नेचरवर, निसर्गावर प्रेम केलेला व्यक्ती, अनेक झाडं त्यांनी लावलेलं आहे. कर्नाटकमध्ये सालू मरद तिम्मक्क म्हणून एक आजी आहे, व ती आहे ना, तिला लग्न झाल्यानंतर मुलं बाळ नाही झालं म्हणून त्यांनी झाड लावले, म्हणजे रोपटं लावले, त्यानंतर ते वटवृक्षात रूपांतर केलेत, त्याच्यावरती त्यांनी प्रेम केले, तेच त्यांचं मुलगी असं समजून त्याच्यावर काळजी घेतलेले काही लोक असतात. नॅचरलिस्टिक म्हणतात त्यांना. बॉडीली कायनेस्टिक, खेळामध्ये ते प्रगती करतात, खेळात ते इंटरेस्ट दाखवतात, व्यायाम करणे, ध्यान करणं, ऍक्टिव्हिटी, बॉडीली ऍक्टिव्हिटी करत राहिलं तर तो त्याच्यातील इंटेलिजन्स त्यांच्यामध्ये वाढ होत असतो. कायनेटिकली, बॉडीली इंटेलिजन्स. आता सचिन तेंडुलकर सर, आर अश्विन सर, राहुल द्रविड सर, हे बघा, क्रिकेटर असू द्या किंवा इतर खेळातील चट्री सर असू द्या, फुटबॉल असू द्या, हॉकी असू द्या, इतर अनेक खेळात आपण प्रावीण्यता मिळवत असतो. त्याच्यानंतर स्पेटियल इंटेलिजन्स, व्हिज्युअलायझेशन पॉवर त्यांच्याकडे जास्त असतो. ड्रॉइंग काढणं, चित्र काढणं, त्या चित्रापासून नवीन नवीन कन्सेप्ट त्यांच्यामध्ये येत असतं. त्याच्यानंतर इंटरपर्सनल, दोन व्यक्तीमध्ये असलेले संभाषण कौशल्य, दोन व्यक्तीमध्ये असलेले रिलेशन एकदम स्ट्रॉंग असतो, बॉन्डिंग चांगलं असतो, प्रेमळ असतो. काही व्यक्ती बघा, हो, तुम्ही जिथं जाताय तिथं तुम्ही एकमेकाशी चांगलं वागताय, एकमेकाशी तुमचं रिलेशन चांगलं आहे बघा, असे म्हणतात काही लोक. आता अटल बिहारी वाजपेयी साहेब, ते कधी कोणाबरोबर शत्रुत्व न केलेलं राजकारणी, प्रत्येक व्यक्तीबरोबर त्यांचा प्रेम. आपलं प्रमोद महाजन साहेब, हे ना, काही लोक असे असतात की ते बियॉन्ड द लिमिटेशन, प्रत्येक व्यक्तीसोबत चांगले संबंध असलेले इंटरपर्सनल इंटेलिजन्स असतात. त्याच्यानंतर इंट्रापर्सनल, हे वैयक्तिक. इंट्रा म्हणजे स्वतःशी संबंध ठेवणं, स्वतःशी रिस्पेक्ट देणे, स्वतःशी बोलणे, स्वतःशी वागणूक देणे, स्वतःशी रिस्पेक्ट देणे. इंट्रापर्सनल, ध्यान करत राहणे, प्रार्थना करणे, नोटबुक लिहिणे, डायरी लिहिणे, हे इंट्रापर्सनल. काही लोक हे एकटेच असतात, परंतु ते स्वतःवरची ते इंटरॅक्शन करत डेव्हलपमेंट केलेले व्यक्ती असतात. इंट्रापर्सनल इंटेलिजन्स, असे 8 इंटेलिजन्स प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. त्याच्यात एखादा इंटेलिजन्स बाहेर येऊन तो प्रसिद्ध होऊन जातो. आता इंटेलिजन्स बद्दल हॉवर्ड गार्डनर यांनी एक मोठा स्टेटमेंट, डेफिनेशन दिलेलं आहे. प्रत्येकाने ही डेफिनेशन पाठ कराच आणि लक्षात ठेवा, कारण हे पेपरला येतात. फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकात, जे 1983 मध्ये पब्लिश झालं होतं, या पुस्तकात त्यांनी इंटेलिजन्सचं डेफिनेशन सांगितलेले आहेत. बायोलॉजिकल अँड सायकोलॉजिकल, म्हणजे शारीरिक आणि मानसिक ह्या पोटेन्शियल प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. आणि टू प्रोसेस इमॅजिनेशनला प्रोसेस करण्यासाठी, दॅट कॅन बी ऍक्टिव्हेटेड इन कल्चरल सेटिंग टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स, टू क्रिएट प्रोडक्ट दॅट आर ऑफ व्हॅल्यूज इन अ कल्चर. एक समस्या सॉल्व्ह करून त्या समस्यातून एक प्रोडक्ट निर्माण केला पाहिजे, एक घटकांची निर्मिती केला पाहिजे. तो निर्मिती केलेला घटक संस्कृतीला धरून असला पाहिजे. म्हणजे संस्कृतीच्या रिलेटेड असलेले एखाद्या कन्सेप्ट तयार करण्याची, एखाद्या घटक तयार करण्याची, एखादे मौल्य निर्माण करण्याची ताकद प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो, आणि तोच त्यांचा इंटेलिजन्स आहे. म्हणजे पॉझिटिव्ह अँगलने इंटेलिजन्सचा वापर करायचं, त्याला व्हॅल्यू बेस्ड इंटेलिजन्सचा आधार हॉवर्ड गार्डनर यांनी दिलेला आहे. बोला, तुम्ही खूप हुशार आहात, इंटेलिजन्स आहात, तुम्ही जर बॉम्ब तयार करून एखाद्या व्यक्तीवर टाकत असाल, एखाद्या देशावरती टाकत असाल, तो नेगेटिव्ह इंटेलिजन्स झाला. तुम्ही बॉम्ब तयार करून फक्त ठेवायचं, म्हणजे एक घटक. आता एखादं औषध तयार करून औषधाचा वापर पेशंटला एखादा रोग कमी करण्यासाठी वापर करायचं, तो पॉझिटिव्ह इंटेलिजन्स मध्ये निर्माण होत असतो. सो थँक्यू सो मच. बोर्डवर लिहिलेले सगळे पॉइंट्स आपण नोटबुक मध्ये लिहा आणि वाचन करा, रिव्हिजन करा. ऑल द बेस्ट, यू विल गेट द रिझल्ट. थँक्यू सो मच. नमस्कार.